सर्वसामान्य माणूस घरकुलासाठी जो अप्लाय करतो त्याला 1,20,000 रुपये एवढे देण्यात येतात. बट 1,20,000 रुपयांमध्ये काय होतं आजकाल, म्हणून शासनाकडे अर्ज करण्यात आले, शासनाकडे मागणी करण्यात आली की 1,20,000 नको तर आम्हाला 5,00,000 रुपये देण्यात यावे. काय तर सविस्तरमध्ये जाणून घेऊया की घरकुल बांधकामासाठी 1,20,000 रुपये शासनाकडून देण्यात येतात, परंतु या रकमेत घरकुलाचे बांधकाम पूर्ण करणे शक्य होत नाही. आणि म्हणून मंजूर झाल्यानंतर घरकुलाची जी कामे असतात ती बहुतेक गावांमध्ये जर आपण बघितलं तर ती जी कामे असतात ती कामे अर्धवटच राहून जातात. आणि म्हणून शेतकऱ्यांना किंवा गरीब जनतेला ते काम पूर्ण करता येत नाही. फक्त जे पिलर असतात ते पिलरच त्याच्या 1,20,000 रुपयांमध्ये उभे होत असतात. सो घरकुल बांधकामासाठी लाभार्थ्यांना 5,00,000 रुपये अनुदान देण्याची मागणी जिल्हा परिषदेची स्थायी समिती, बघा जिल्हा परिषदेची स्थायी समिती असते, ती स्थायी समिती हे जे काही किती अनुदान मिळायला पाहिजे असे मंजूर शासनाकडे निर्णय पाठवत असते. ओके, सरकारकडे केली आहे. मागील काही वर्षांमध्ये बांधकाम साहित्य मजुरीचे दर वाढल्यामुळे या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसत आहे. अशा परिस्थितीत शासनाकडून मिळणारे अनुदान घरकुलासाठी हे पूर्ण होत नाही. ओके, परत याच्यात एक मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे की जर घरकुल तुम्हाला मिळवायचं असेल तर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट्स हे महत्त्वाचं असतं. कास्ट सर्टिफिकेट असणं हे महत्त्वाचं असतं. सो अशा केसमध्ये काही लोकांकडे कास्ट सर्टिफिकेट नाही आहे, तर अशा जनतेसाठीही त्यांचे जर कोणी रिलेटिव्ह असतील तर रिलेटिव्हचे जे काही कास्ट असेल ते कास्ट त्यांनी ग्राह्य धरून त्या जनतेला, त्या लोकांना त्यांनी घरकुलासाठी अप्लाय करता यायला पाहिजे आणि त्यांना कमीत कमी 5,00,000 रुपयाची रक्कम ही देण्यात यावी. सो असा हा अपडेट होता मित्रांनो. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करत जा, जास्तीत जास्त लाईक करत जा. महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला आपण देत असतो. धन्यवाद.